आणि ते अपात्र ठरतील, आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली। चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो। मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला, क्रॉस शूटिंग केलं, आता स्पष्ट झालं। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्त्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि चंद्रकांत हंडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। दिल्ली शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्र। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये 3 पैकी 1 तर बाहेरचेच आहेत नेहमीप्रमाणे। म्हणजे निष्ठावंतांना सतरंजा उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो। आता दिल्ली शेतकरी आंदोलनामध्ये माओवाद्यांचा सहभाग आहे अशी माहिती महाराष्ट्र नक्सल विरोधी पथकाला मिळाली। असे यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी आहेत का? जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय, मग त्यांची मागणी काय आहे? त्यांची शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा आणि जे मोदी सरकारने ज्या त्यांनी जी वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची किंवा पीक योजनेसंदर्भात हमीभाव द्यावा ना। तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत, मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं, त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय। या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकऱ्यांची चळवळ आहे। तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल। स्वतः मोदींचीच गॅरंटी नाही आहे। अनेक ठिकाणी मोदी गॅरंटी देत आहेत, पण उद्या लोकसभा झाल्या 2024च्या तर स्वतः मोदींची गॅरंटी निवडून येण्याची अजिबात नाही। याची तुम्हाला मी आत्ता माझ्या पक्षाच्या वतीने गॅरंटी देतोय आणि ती गॅरंटी नसल्यामुळेच प्रत्येक पक्षातले प्रमुख लोक फोडून कसं तरी 200 जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे। हाँ बोलिए। जब भी देश में संकट होता है, जब भी देश पर संकट आता है, एक तो मोदी विदेश में रहते हैं प्रधानमंत्री या किसी जंगल सफारी में बिजी रहते हैं। जब पुलवामा में अटैक हो गया, हमारे 40 जवानों की शहादत हो गई, तो प्रधानमंत्री मोदी जी जिम कार्बेट के जंगल में सफारी कर रहे थे, शूटिंग कर रहे थे। और अब हमारा किसान दिल्ली की तरफ मार्च कर रहा है। हाँ, उनके बहुत सी समस्या है, चाहे मिनिमम सपोर्ट प्राइस हो चाहे और कुछ हो, तब हमारे मोदी जी प्रधानमंत्री जी, हाँ, गारंटी फेम प्रधानमंत्री जी विदेश में घूम रहे हैं। हाँ, मंदिरों का उद्घाटन कर रहे हैं, लेकिन जिनकी वजह से मंदिर बंद रहा है, ये देश जो मंदिर है जो बंद रहा है, वो किसान सड़क पर उतरा है और उनके ऊपर अश्रुधूर, टीयर गैस, लाठियाँ, हाँ, उनके रास्ते में किले ठोक दिए गए हैं। ये उनकी गारंटी है। अनेक चीज़ों की गारंटी